शिक्षणाचं माहेरघर असलेल्या पुण्यात आता गुन्हेगारीचं लोण सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि रील स्टार्सपर्यंत पोहोचल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. डेक्कन जिमखाना परिसरातील कॅफे फ्लाइंग जिप्सी मध्ये मध्यरात्री एका 19 वर्षीय तरुणावर कोयत्यानं आणि शस्त्राने प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. या खळबळजनक प्रकरणात डेक्कन पोलिसांनी खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करत प्रसिद्ध रील क्रिएटर माधवी कुंभार हिच्यासह 7 जणांना बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अथर्व प्रमोद जगताप, वय 19, राहणार आंबेगाव, असं या हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचं नाव आहे. शनिवारी 15 ऑगस्ट पहाटे 2:15च्या सुमारास अथर्व शिरोळे रोडवरील कॅफे फ्लाइंग जिप्सीमधून बाहेर येत होता. त्यावेळी दबा धरून बसलेल्या आरोपींच्या टोळक्यानं त्याला गाठलं. "तू पोरींना काय बोलला? आमच्यासोबत चल, तुला दाखवतो," अशी धमकी देत त्याला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. घाबरलेला अथर्व जीव वाचवण्यासाठी पुन्हा हॉटेलच्या आत पळाला. मात्र पाठलाग करत हॉटेलमध्ये घुसलेल्या आरोपींनी याला जिवंत सोडू नका असं म्हणत त्याच्या डोक्यात शस्त्राने सपासप वार केले. एवढ्यावरच न थांबता या टोळक्यानं हॉटेलमधील खुर्च्या फेकून मारत त्याला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या घटनेचं मूळ पुण्यात नसून साताऱ्यात असल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे. फिर्यादी अथर्व जगताप आणि आरोपी तरुण एकमेकांच्या परिचयाचे आहेत. काही महिन्यांपूर्वी साताऱ्यातील कास पठार येथे स्टंटबाजी करताना कारला कट मारल्याच्या कारणावरून या दोन गटांमध्ये जोरदार राडा झाला होता. याच जुन्या वादाचा राग मनात खदखदत असल्यानं आरोपींनी पुण्यात नियोजनबद्ध पद्धतीनं अथर्ववर हा जीवघेणा हल्ला केला. जखमी अवस्थेत अथर्वने थेट डेक्कन पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. हॉटेल आणि परिसरातील सातत्यानं होणाऱ्या गोंधळ व मारहाणीच्या घटनांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं. घटनेचं गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीनं कारवाई करत प्रसिद्ध रील स्टार माधवी कुंभार, राहणार काळेपडळ, हडपसर, स्नेहल सोनंके पिंपळे, राहणार पिंपळे गुरव आणि शार्दूल ओवाळे, राहणार हडपसर यांच्यासह एकूण 7 जणांना अटक केली आहे. या मुख्य आरोपी व्यतिरिक्त त्यांच्यासोबत असलेल्या इतर 7 ते 8 अज्ञात साथीदारांवरही डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. सोशल मीडियावरील वर्चस्व आणि रागाच्या भरातून पुण्यात घडलेल्या या प्रकरणामुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.